पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती. आता हे ठीक आहे, पण मला या गोष्टीतून एकच सांगायचं आहे की ही जी मला या चौकशीतून जावं लागते, माझ्या कुटुंबाला जावं लागते, ती चौकशीचा भाग आहे. आम्ही त्याच्यातून जाऊ, त्याच्यात काही विषय नाही. पण हा नियम आता जिल्ह्यात दुसऱ्या बी पुढाऱ्याच्या घरी लागू झाला तर वाईट होण्याचं काही कारण नाही, कारण आता सुरुवात झाली नाही. त्याच्यामुळं हे चुकीची प्रथा आहे. असं झालं तर रोज पुढाऱ्यावर एक कुणावर तरी केस होईल. आता ठीक आहे, चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार आहे, काय चौकशी त्यांना करायची ती करू देत. चौकशीतून जे पुढे येईल त्याला आम्ही सामोरं जाऊ. आणखी चौकशीला कुठे वेळ येईल त्यावेळेस करू. आजच्या सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये त्याला पोलीस स्टेशनला जाऊन 4 तास जॉब द्यावा लागला, जिथे कुठेही ते पोलीस स्टेशन, पोलीस ह्याचा विषय कुठे अर्थही माहीत नसेल. एवढ्या गोष्टीतून या एवढ्या कमी वयात ते करावं लागलं, त्या प्रक्रियेत जावं लागलं. त्याचं वडील म्हणून मी कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलापेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं. आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाही. आणि चौकशी समोर होते, काय चौकशी झालं मी त्याला काही विचारलंही नाही. आणि तो माझा पार्टी नाही. काय विचारलं असेल पोलिसांनी, त्यांनी काय उत्तरं दिली असतील, तो त्या दोघांचा एकमेकाचा जॉब म्हणजे जॉब आहे, त्याच्यात मी काही बोलणार नाही. ते चौकशीचा भाग जे असेल ते त्यांनी पूर्ण करावा. मात्र आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की काल सुद्धा SITचं पथक होतं, त्यांनी CCTV घेतले. थार गाडी त्या ठिकाणी घटनास्थळावरती गेली 16 नंबरची, असा त्यांच्याकडून आरोप केला जातो. आणि त्या अंगाने सुद्धा तपास सुरू आहे. बघा, अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल, त्यांनी काय सांगतात ह्याच्यावर आता मी काय बोलावा. तुम्ही सर्व मीडिया आहे, रोज वेगळं उत्तर दिलं जातं आहे. हे वेगळा प्रश्न केला जातो आहे. एकदा थार गाडी गेली म्हणलं जातं आहे, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातं आहे, एकदा असं सांगितलं जातं आहे की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जातं की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं. मग या वेगळ्या वेगळ्या वल्गना एक कुठला तरी स्टँड आहे का? मी पहिल्या क्षणाला मीडियासमोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा. तुम्ही एक तर सांगा. रोज वेगळं बोललं जाते. आता कुठंतरी मी काहीतरी बघतोय, आता मला ह्या प्रत्येक गोष्टीला उत्तर की मी द्यायचा विषय नाही, पण कुठं कोण आमच्याकडं आता त्या मुलांनी कधी कुणाला त्याची आत्तापर्यंतच्या आयुष्यातले बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला कुठं असले तर त्यानं दिसतं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल. हा मुलगा आहे, तो त्याच्या आईला काय वाटेल, त्याच्या आजीला काय वाटेल, सगळ्यांना काय वाटेल हा पण विषय आहे. विनाकारण असेल तर ठीक आहे, बाकीचं असू देत. पण ते काय म्हणते पोलीसचे विषय तपासाचा आहे, पोलिसने तपासावा थार गाडी कुणाची आली तर. आता माझं सगळं म्हणलं ना, रात्रभर पोलिसने सगळं CCTVचं फॉरेन्सिक लॅबची टीम होती, डिवायसेस स्वतः होते, जे SITचे प्रमुख आहेत, सर्वच जण होते ना. त्याच्यामुळे त्याच्यात काय मी उलट माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो, तुम्हाला काय करायचं ते करा बिंदास्त. मी काय कुठे आडवाडवी नाही ना, त्यांचे डिस्टर्ब त्या जे रूमला त्यांच्या मी बघायला सुद्धा गेलो नाही कधी कोण आहे. मी DYSP साहेबाला सुद्धा म्हणलं तुम्ही त्याच्यात सुद्धा CCTV दिसेल, मी त्यांना बघितलं बोललो पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा तपासाचा भाग तपासा. आता 4 तासाची चौकशी झाल्यानंतर सर्व घरी आल्यानंतर तुम्ही भेट घेतली, काय नेमकं बोललं, काय घडलं ते बघा. भेटीच्या अंती आल्यानंतर मला काय वाटलं असेल हा भाग वेगळा आहे. तो घरी आल्यानंतर मला काय वाटलं हे मी तुम्हाला कसं व्यक्त करणार आहे हा विषय सोडून द्या. पण मी भेटल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याने लागलीच दुसऱ्या मिनिटात माझ्या घरातलंच एक लग्न आहे, त्या लग्नासाठी तो गेलेला आहे. आणि कुणीही आमच्या घरातलं त्या लग्नाला गेलं नाही. माझी जबाबदारी आहे त्या घरातल्या लग्नाला जाणं मी पाहिजे होतं. आणि आमच्या घरातले ऑल प्रत्येक त्या फंक्शनला असतात, पण बायकोला जरी 4 वेळेस म्हणलं पण मानसिकतेत नव्हती म्हणून ती गेली नाही. आता मुलगा पोलीस स्टेशनमध्ये आणि इकडं जाणं ते आमचं दुर्भाग्य समजा की आता त्या लग्नाला तर ते हा 2 मिनिटात लगेच इथं घरात पाऊल ठेवला. तुम्ही बघितलं, तुम्ही मागं चालाय तर तो गेला लगेच. म्हणजे त्याला सुद्धा की किती सोजेपणा आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. तो गेला तर ठीक आहे. त्याच्यामुळे काय बोललो नाही तर काहीच बोललो नाही, फक्त नजरेला नजर झाली. जेवण करायचं म्हणला, मी जेवण करीतच नाही, तो एकदा केला जेवण गेला. तुम्ही म्हटलं सत्य परेशान करता की पराजित नाही, म्हणजे आता जबाब नोंदवला आहे आणि निर्दोष आहे असं तुम्हाला आता म्हणायचं? नाही, आता नाही, मी पहिल्या क्षणापासून म्हणतोय. आता कशामुळे म्हणू, मधीच कशाला काहीतरी लावू. मी पहिल्या क्षणापासून निर्दोष आहे. मी आता मधीच उगाच काय त्याला ज्याला स्टोरी रंगवायची ना त्याला म्हणावं लागेल काहीतरी वेगळं. त्याच्यामध्ये विषय खूप वेगळे आहे. हे दिसतं एवढं सोपं प्रकरण नाही. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ह्या प्रकरणाचा मूळ काय, त्यांनी काय म्हणतायत एकदा बघा. त्यांच्या बाईटमध्ये बघतोय मी कुठं काय बोललं जातं आहे, वेगळं बोललं जातं आहे. एकदा सांगितलं जातं आहे की आम्ही सर्वजण ही जी मंडळी आहोत तर हे सर्वजण आम्ही हे असताना ही लोक मारायला आले. कुणाला? उमेश माने नावाच्या व्यक्तीला. आणि त्याला मारताना
मारायचं सोडून आमच्या भावाला मार, असं कधी होते का? ती काय घटना घडली याची सत्य परिस्थिती CCTV पुढे आलेत. पण त्याच्या पुढे मी सांगतोय की मानेलाच मारायला हे लोक का आले, ह्याची पार्श्वभूमी तुम्ही याच्या अगोदर कुठं कुठं काय काय केसेस कॉम्प्रोमाइज केल्यात, काय काय केलं त्याच्यात. तुम्ही आज जी फिर्यादी तो आहे, जो मयत आहे तो आहे, जो माने आहे तो आहे. मग मानेवर आरोप आहेत तर मानेचे आरोप लपवायसाठी आडून मयताचे आडून वार करता आमच्यावर. मानेचे काय घटना आहे त्या तुम्ही काढा. आणि पोलिसला सुद्धा मी सांगणार आहे, हे प्रकरण वेगळ्या वळणावर न्यायचं काम केलं आहे आणि पोलिसांनी सुद्धा याची सत्यता तपासली पाहिजे. माझा बीड जिल्हा पोलीसवर प्रचंड भरोसा आहे, ते 100% काढतील. हे कुठल्या प्रकरणातून हे प्रकरण आले. तुम्ही या सर्व गोष्टीत आमच्या महिला भगिनीला त्रास देता आणि तुम्ही म्हणता तुका वाटत नाही, हे गाव आमच्या पुढे जात नाही. हे चुकीचं नाही सहन करणार. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुम्ही जर अन्याय करत असाल तर सहन नाही करणार. तुम्हाला आमच्या माता भगिनीवर अन्याय करायचा कुणी दिलं? सत्यता तपासा, त्या गावामध्ये कॅमेरे लावा आणि त्या गावात जाऊन सत्य. जर तुम्ही CIDची टीम लावली ना, मी CIDची, मग तुम्ही SID म्हणता, मी CIDचा तपास करा म्हणणार आहे. माझा मुलगा बी असू देते, CID मध्ये तपास घेऊन सांगणार आहे मी याच्यात काय ती सत्य काढा. मी गृहमंत्री देशाचे त्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहे की या गावातल्या किती मुलीवर अन्याय झालाय, कुणाकुणावर काय काय झालंय. आणि ही नाटक करून मिरर केस होत नाही. संतोष देशमुखची केस ही संतोष देशमुखची केस होती, तो विषय वेगळा होता. संतोष देशमुखच्या केसमध्ये पुढाऱ्याने किती फोन केले, रेकॉर्डवर आहे. मी आत्तापर्यंतच्या सिंगल आत्तापर्यंत SP सोडता SP साहेबांना ती मी माहिती घेतली. त्याच्यानंतर सिंगल फोन इथल्या PIला केला नाही, पोलीस स्टेशनला केला नाही, DYSPला केला नाही. माझ्या फोनहून, माझ्या PAच्या फोनहून रेकॉर्ड काढा, माझ्या जवळच्या माणसाचा रेकॉर्ड काढा. माझं लोकेशन मुंबईत आहे, मी कंटिन्यू मुंबईत आहे. आज परवा दिवशी आलो तो पण झालं उघडाच, असा चोरून नको. त्याच्यामुळे ही जी प्रकरण आहे याच्यामध्ये आमच्या महिलेवर अन्याय केलाय, अत्याचार केलाय, सलग 2 वर्ष तिच्यावर अन्याय केलाय, अशी माझी काय फिर्याद ताकद आली, कागद आलाय, ती तुम्हाला देईल. फिर्याद झाली ना. तुम्ही सांगितलं की काल मी परवानगी दिलेली आहे CDR असेल किंवा CCTV, यामध्ये तुमच्या कुटुंबातल्या कोणाकोणाचे CDR तुमचा देखील? त्यांना पोलिसला माझ्या कुटुंबातले, माझ्या PAचे, माझ्या कार्यकर्त्याचे काय कुणाचे काढायचे तपासाचा भाग आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करू. आमचा एवढा किमती वेळ असताना सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी देऊ, कारण हे तपासासाठी. पण सत्य समोर आलं पाहिजे. बघा, प्रश्न तिसरीकडे नाही. प्रश्न कुठला आहे की मुळाशी जा तुम्ही